नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ते काळजीपूर्वक ऐकावा अशी माझी नम्र विनंती. तर काल वड पौर्णिमा होती. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की माझा नवरा मला 7 जन्मापर्यंत भेटावा आणि तो माझ्या संगत राहावा. या गोष्टी का करतात स्त्रिया? आपण हा प्रश्न मनात मी घेत होतो, कारण की नवरा हा आपल्या घराचा कर्ता असतो, घराचा एक पॉईंट असतो. तर आपण आपल्या सगळ्या अडचणी नवरा हा दूर करत असतो. मुलांच्या असतील, तो खूप काबाड कष्ट करीत असतो. त्याच्या जीवाला आपल्या बहिणीचा असेल, त्याच्यानंतर भावाचे असेल, आपल्या आईवडिलांचा असेल, आपले नातेवाईक असतात, या सगळ्या गोष्टींचा तो हा काही गोष्टी तो बघत असतो, काम करत असतो. त्याला पूर्ण घराची काळजी असते. तोही कधी सांगू शकत नाही की मला अशाची अडचण आहे, मला ही अडचण आहे, ती अडचण आहे. तो कधी आपलं दुःख आपल्या बायकोला सांगत नाही. तसे आपली स्त्री काय करतं, अडचण असली किंवा काही दुःख असेल तर रडून दुःख मोकळे करून टाकते. मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की काल वड पौर्णिमा होती. प्रत्येक स्त्री नवे वस्त्र घालते, नव्या साड्या घालते. समजा ज्या बाईच्या आईकडे साड्या नसल्या किंवा काही चायनीजच्या वस्तू व्यवस्थित नसल्या, मग त्या बाई काय करते, ती स्त्री काय करते? तर आपण मी सांगू इच्छितो की समजा आपल्याकडे साड्या नसेल, चायनीजची वस्तू नसेल, तर आपण कधी दुःख होऊ नये. आणि आपण ज्या गोष्टी आपल्या घरात आहे त्या गोष्टीचा वापर हा आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे, आनंदाने त्या घातल्या पाहिजे. कधीही नवऱ्याचं मन दुखणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण की आज आपण गरीब आहोत, कालांतराने आपण सुधरूही, वेळ काय सांगून येत नाही आहे. तर आपण आपली गरिबीला कधीच लाजू नये. जसं आपल्या घरात असेल तसे आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि मेन पॉईंट आपल्या मुलांनाही गोष्टी आपण शिकवल्या पाहिजे की आपण गरीब आहोत. ज्या वेळेस पप्पा काम कष्ट करतील, पैसा येईल, आपण मग हळूहळू घेऊ, असं आपण मुलांनाही चांगलं वाक्य शिकवलं पाहिजे. आणि कारण की प्रत्येक स्त्रीला असं वाटते की मला माझा नवरा चांगला असावा, किंवा माझ्या नवऱ्यानं काबड कष्ट केले पाहिजे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. तर आपण या गोष्टी आपण अनुभवल्या पाहिजे. प्रत्येक मेन पॉईंट असा मला सांगायचा उद्देश एवढंच की आपण गरिबाला कधीच लाजू नये. आणि मुलं हे आपले देवाघरचे फुलं असतात. ज्यावेळेस मुलं लहान असतात त्यावेळेस आपण त्यांना चांगले वळण लावले तर ते समाजात चांगले वागतील. आणि काल वट पौर्णिमा असल्यामुळे 7 जन्म स्त्री आपल्या नवरा आपल्यासोबत राहावा अशी प्रार्थना करीत असते. मी सांगू इच्छितो की जरी आपलं घर, आपली गरिबी असली तरी आपण नवऱ्याची कधी इज्जत काढू नये. नवऱ्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, त्याचं मन दुखू नये असे आपण स्त्रीनं आपल्या वागलं पाहिजे. आणि समाज बघतोय आपण नवऱ्याला भांडतोय किंवा नवरा काही चांगलं कार्य सांगत असेल तर आपण त्याला उलटून बोलतोय आवाज मोठ्यानं, 4 चौघ आपल्याला बघताय, असं कधी चुकून वागू नये. कारण की आपला जो नवरा असतो तो सकाळपासून गणगणमध्ये असतो. आपण हे काम केलं पाहिजे, त्याचे विचार चालू असतात. हे काम आपण करू, ते काम पार करू, त्या पैशाचं आपण हे करू, ते करू, असा विचार हा मनात त्याच्या चालू असतो. पण आपण तो कधीही चांगलाच शिकवतो असतो, आपले कुटुंब सुधारावा त्याच्यामुळे तो चांगलंच काही गोष्टी सांगत असतो. पण आपण त्या गोष्टीचं आपल्या घरची जी स्त्री असते ती ह्या गोष्टी दुर्लक्ष करते आणि त्याला उलटून बोलत असते. कारण की
त्याला काही गोष्टीचा अनुभव नसतो. काही गोष्टी करायच्या ठरल्या का नवराच हा पुढाकार घेत असतो, नवराच काही गोष्टी करीत असतो. समाजात वागणं कसे वागावे त्याला जनरली सगळं माहीत असते. तर आपण नवऱ्याला उलटून बोलू नये. आपण जर नवऱ्याला उलटून जर बोललो तर काय होतं, नवऱ्याचं मन दुखतं, तो विचार करत बसतो. आपणही चांगलं सांगत असतो तरी ती आपल्याला उलटून बोलते, काम का करीत नाही, मुलांना काही गोष्टी तिला समजत नाही का. आपण असे बरेचसे प्रश्न आहे ते मी सांगू शकत नाही, पण मग प्रत्येकाला वाटत असते बा नवऱ्याला आपल्याला बायकोने उलटून बोलू नये, समाज आपल्याकडे बघतोय. बायकोने जर इज्जत केली तर समाजही आपल्याला इज्जत देईल. आणि आपण या गोष्टी सतत पाळल्या पाहिजे. नवरा हा घरातला एक मेन पॉईंट असतो. नवरा आपल्या घरातला कर्ता आहे, त्याचं आपण देखरेख केली पाहिजे. कारण की कुठलीही प्रकारची अडचण असो, काही अडचण असो, नवराच काम येणार असतो. तर आपण सतत या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. नवऱ्याचं मन दुखलं असं कधी वागू नये, नवऱ्याला कधी उलटून बोलू नये. आणि समजा काही सांगायचं असेल, राग आला असेल तर त्याच्याजवळ येऊन त्याला घरात बोलून त्याच्या कानातच काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. नवरा बायकोचे भांडण दुसऱ्या माणसापर्यंत पोचलं नाही पाहिजे. तेव्हाच घर सुधरेल, तेव्हाच आपलं मुलंही सुधारतील, मुलांची बोलीभाषाही व्यवस्थित चालेल, मुलंही मोठ्यांचा आदर करतील. जर आपली घरातील बायको किंवा आपली जी स्त्री असते ती स्त्री जर उलटून पालटून नवऱ्याला बोलत असतील तर मुलेही त्याचं अनुकरण हे पुढे करतील. त्यामुळे स्त्रीनं हे लक्षात ठेवलं पाहिजे. कोऱ्या कागदावर एका काळ्या दगडावरची रेघ आहे. नवऱ्याचा आदर करा, कधी नवऱ्याला उलटून बोलू नये. नवरा हा सतत आपल्या कुटुंबासाठी धडपडत असतो आणि त्याचं मन अजिबात दुखलं नाही पाहिजे. आपलं घरात कोणत्या गोष्ट असेल आपल्याला ते स्वीकारल्या पाहिजे. कारण की आपण गरीब आहोत, चायनीच्या वस्तू नवऱ्याकडे मागू नये. आपली जे परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपण वागलं पाहिजे, नवऱ्याला त्रास दिला नाही पाहिजे. एवढंच मला सांगायचं उद्देश आहे. आणि मी जे भाषण करतो याच्यातले 4-5 असे वाक्य आहेत त्याला आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि 2-3 महिन्याचा फरक बघा तुम्ही, घर कसं चालते. कारण की हे आहेच आपल्या समाजामध्ये, हे आपण सुधारवलं पाहिजे. हे ज्याही बाया स्त्रिया माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी हे केलं पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. नवरा हा आपला कर्ता आहे, नवऱ्याशिवाय दुसरं काहीच नाही. आपलं नावही नवऱ्याचं असते, मुलांचं नाव नवऱ्याचं लावलेलं असतं. कोणी विचारतं हा घरातला मालक कोण आहे असे कोणी विचारत असते. त्यामुळे आपण नवऱ्याची इज्जत करा, नवऱ्याला आपण चांगलं मानपान द्या. कारण की नवरा सकाळ उठल्यापासून तो काबड कष्ट करण्याचा प्लॅन करत असतो, पैशाचा योग्य वापर करायचा तो विचार करत असतो, आपले मुलं चांगले सुधारावा या गोष्टी तो सांगत असतो. धन्यवाद. चांगलं ऐकावा आणि त्याप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न करावा स्त्रियांनी. जोही माझा व्हिडिओ बघत असेल तो त्याचं मन खूप हलकं झालेलं असेल. कोणीतरी सांगितलं बा मनातल्या गोष्टी, या गोष्टी मी सांगत होतो आणि मला व्हिडिओ पण वाटला, मी बनवला. आणि आपण शेअर करा, लाईक्स करा आणि काही कमेंट्स करा मला, मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवेल आणि तुमचे दुःख मी समाजापुढे करील. मला एखादा पॉईंट द्या बोलायला, मी त्या पॉईंटवरती बोलेल. आपलं घर व्यवस्थित चालेल आणि चालावा. याच्यातले 5-1 वाक्य ते आपण व्यवस्थित त्याचं पालन केलं पाहिजे. नवऱ्याचा आधार असेल किंवा काही गोष्टी असू शकतं ते आपण अभ्यासल्या पाहिजे आणि त्या व्यवस्थित आपण केल्या पाहिजे. असे मी तुमच्यापर्यंत माझं मन पोचवलो, तो आपण व्यवस्थित हे पालन केलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.